नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत बरीच चर्चा सुरू आहे। लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि एरियसबाबत मोठी आशा आहे। 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जात असून वेतनवाढीबाबत अंतिम निर्णय 2026च्या अखेरीस किंवा 2027 पर्यंत होण्याची शक्यता आहे। निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती सध्या कर्मचारी संघटना आणि इतर संबंधितांकडून सूचना आणि शिफारसी घेत आहे। या शिफारशीनंतरच वेतनवाढ आणि पेन्शनवाढ किती होणार हे निश्चित होईल। जर वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला गेला पण प्रत्यक्ष वेतनवाढ देण्यास उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याचे एरियस मिळू शकते। अहवालानुसार कर्मचाऱ्यांना सुमारे 3.6 लाख ते 15 लाख रुपये इतका एरियस मिळण्याची शक्यता आहे। ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर अवलंबून असेल। फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो। याच आधारे बेसिक पगार वाढवला जातो। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57% होता। 8व्या वेतन आयोगात कर्मचारी संघटना 3 ते 4.35 फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहे। महागाई आणि वाढलेला जीवनावश्यक खर्च लक्षात घेता फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे। फिटमेंट फॅक्टर जास्त असल्यास बेसिक सॅलरी, पेन्शन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।